अकाली जन्मलेल्या बालकांची दृष्टी वाचवण्यात ठाणे सिव्हिल अव्वल. अकाली जन्मलेल्या व कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका निर्माण करणाऱ्या रेटिनोपॅथी ऑफ प्रीमेच्युरिटी आरओपी या गंभीर आजाराच्या तपासणी व उपचारात ठाणे सिव्हिल रुग्णालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षभरात रुग्णालयातील बालनेत्र विभागात तब्बल 1000 बालकांची आरओपी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10 बालकांमध्ये आजाराचे निदान होऊन त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले व त्यांची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. आरओपी हा आजार प्रामुख्याने अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. वेळेत निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनेत्र चिकित्सा विभाग कार्यरत आहे. ॲक्च्युली जे प्रीटम बाळा, लहान बाळा जे जन्माला ज्याचं वजन कमी असतं, वय कमी असतं, त्यांना काचेच्या पेटीमध्ये ठेवतो किंवा आजारी असलेल्या बाळाला ऑक्सिजन आपण देतो. तर हे बाळा ट्रीटमेंटच्या मध्ये असताना किंवा कमी दिवसाचे झालेले असताना, कमी वजनात झालेले असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पुढे बऱ्याच मुलांना डोळ्याचा आंधळापणा येतो आणि तो अवॉइड करण्यासाठी एक आजार आहे आपल्याकडे की तो रेटिना प्रेमॅच्युरिटी म्हणून असते, रेटिनोपॅथी ऑफ प्रेमॅच्युरिटी. त्यासाठी स्क्रीनिंग करावं लागतं, त्याला स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो, डोळ्याचा डॉक्टर, त्याला कॅमेरा आणि कॉम्प्युटर वगैरे लागतात. ती फॅसिलिटी आपण इंडोर सिव्हिलला चालू केलेली आहे. आमचे डॉक्टर्स इथले आमचे ऑप्थॅल्मिक सर्जन आहेत, डॉक्टर आंबाडेकर मॅडम, त्या स्वतः बघतात. त्या आतापर्यंत आम्ही 1000 मुलांना इथे स्क्रीन केली. सुरुवातीला आम्ही बाहेरनं आउटसोर्स करून डॉक्टर बोलत होतो, पण यांनी ट्रेनिंग घेतली, यांना कॅमेरा अवेलेबल करून दिल्यामुळे त्या तिथे स्क्रीनिंग करतात. आतापर्यंत 1000 मुलांना आम्ही याचं स्क्रीनिंग केलं आणि सक्सेसिव्ह काही जे कमीत कमी 10 मुलांना तरी आम्ही पुढे त्यांना आंधळापणा येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करून त्या मुलांना आम्ही बरे केलेलं आहे. या मुलांचा रेग्युलर फॉलोअप आशा वर्कर, अंगणवाडीतर्फे, CH1कडनं, PSCच्याकडनं किंवा RH यांना फॉलोअप करतो. आम्ही यांना रेग्युलर चेकअप करतो आणि यांचे डोळे तंदुरुस्त झालेले याची काळजी घेतो. ही फॅसिलिटी आपण इथे अवेलेबल केलेली आहे. दिवसेंदिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करता येईल ते करण्याचा आमचा धडपड आहे आणि त्या दृष्टीनेच लोकांना जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा. SNCU किंवा NICU जो खूप महागडा, खूप खर्चिक बाब आहे, ते आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे, बाकी आपल्या पेरिफेरीला पण आहे. प्रायव्हेट रुग्णालयात हा खर्च परवडत नाही, पण आपण ते इथे एकदम जे काही बेड मान्यता त्यापेक्षा जास्त पदवी ते ॲडमिट असतात आणि त्यांना आपण इथं ट्रीटमेंट करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट करतो. माझ्या सगळ्यांना विनंती राहील की हे आरोपीचे बेबीज असतील तर आपल्याकडे बेबी त्यांना आम्ही स्क्रीन करतोच, पण जे काही ज्यांना काही अडचण असते त्यांना ट्रीटमेंटसाठीचा जो बाहेर खर्च करू शकत नाही किंवा काय, जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन सिव्हिलचा फायदा घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार NICU, SNCU मध्ये उपचार घेणाऱ्या बालकांची विशेष तपासणी केली जाते. आधुनिक रेटिनल कॅमेराच्या माध्यमातून बाळांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने उपचार केले जात आहेत. या उपक्रमामुळे अनेक बालकांची दृष्टी वाचण्यास मदत झाली असून पालकांमध्येही जागरूकता वाढली आहे. यासाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबाडेकर, डॉक्टर राहुल गुरव, परिसेविका अस्मिता कदम, शीतल जठार, नीलम निकाळजे, कीर्ती बोराडे आदी अथक परिश्रम घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा, आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत. उर्वरित सर्व कामे 5 जूनपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी झालेल्या आढावा बैठकीत दिले. प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाचा आढावा घेताना आयुक्त राव म्हणाले की कामाचा दर्जा, गती आणि वेळ याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करून कामे मार्गी लावावीत. ज्या भागात नालेसफाई करताना अडचणी येत आहेत तिथे स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या. शहरातील सखल भागात दरवर्षी पाणी साचते, अशा 102 ठिकाणी पंप बसवण्याची कार्यवाही सुरू आहे. अतिवृष्टीच्या काळात पंप ऑपरेटरची व्यवस्था व पंप बंद पडल्यास तात्काळ दुरुस्तीचे नियोजन करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष देऊन उपाययोजना राबवाव्यात असे त्यांनी स्पष्ट केले.
नालेसफाई दरम्यान काढलेला गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावावी. रेल्वे हद्दीलगतचे कल्व्हर्ट, नाले व खाडीमुख आउटलेट्सची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. मनुष्यबळाची कमतरता असल्यास अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असेही बैठकीत ठरले. दररोजच्या कामाचा आढावा घेऊन तपशील ठेवावा आणि 5 जूनपर्यंत समाधानकारक काम झाले पाहिजे, असे निर्देश आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉक्टर मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसेच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाण्यात काँग्रेसचा दोरखंड एल्गार. वाहनांना दोरखंड बांधून केंद्र सरकार विरोधात निदर्शने. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी आक्रमक दोरखंड आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारला. महागाईच्या जोखडात जनता अडकली आहे, असा संदेश देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून शहरातून मोर्चा काढला. या आंदोलनाचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. त्यांनी स्वतःच्या शरीराला दोरखंड बांधून वाहन ओढत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. शहरातील 3 पेट्रोल पंपांवरून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोखा, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण तापले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने इंधनावरील करवाढ तातडीने कमी करावी अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली.
दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात महिला अध्यक्षा स्मिता वैती, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश सदस्य निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, प्रसाद पाटील, कामगार नेते मोहन तिवारी, रवींद्र आंग्रे, दयानंद इंगळे यांसह ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे, निलेश अहिरे, निलेश पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मफतलाल इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांच्या देण्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित. कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल लिमिटेड कंपनी 27 मे 1989 रोजी कामगारांना कोणतीही नोटीस न देता बंद करण्यात आली होती. 35 वर्षांनंतरही 3100 कामगारांच्या कायदेशीर देण्यांचा प्रश्न सुटलेला नाही, अशी माहिती मफतलाल कामगार संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिली. समितीचे किरण मोहिते यांनी सांगितले की कंपनी बंद झाली तेव्हा 3100 कामगार कार्यरत होते. त्यातील सुमारे 1800 कामगारांचे आजपर्यंत निधन झाले आहे. विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही खितपत पडलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंस्फूर्तक नाही आहे. तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढतायत जगामध्ये. पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले. मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते यावर कुणाचंही लक्ष नाही. तेव्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो आता अंत पाहू नका. तिकडे अंत्यविधीला सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत कामगारांकडे. तेव्हा तातडीने लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या. जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे, नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे, तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही लोकांनाच रस्त्याने. तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार गाव आमचं. नाही, त्यांना कोण अडवणार आहे? नाही. ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी 2012 पासून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना 20% रक्कम मिळाली, जी यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. कंपनीची 123 एकर जागा लँडलॉक होती. वर्ग 1 व वर्ग 2 अशा 2 प्रकारात विभागलेली ही जागा आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एकत्र करून दिली. न्यायालयीन आदेश होऊनही मालकाने देणी दिली नाहीत व कंपनी सुरू केली नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1999 रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात गेली. न्यायमूर्ती काथावाला यांच्या आदेशानुसार जागेला कुंपण घालण्यात आले. उच्च न्यायालयाने 3 वेळा लिलाव प्रक्रिया राबवली, परंतु एकही विकासक पुढे आला नाही. त्यानंतर प्रकरण DRT कोर्टाकडे वर्ग करण्यात आले. 2024 मध्ये DRTने पहिला लिलाव पुकारला, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. सर्व प्रक्रिया थंडावली आहे. रिकव्हरी ऑफिसरकडे गेल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही, असे मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जमीन विक्रीचे घोंगडे भिजत पडल्याने कामगारांच्या कुटुंबियांना न्यायाच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागत आहेत. समितीने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.